Hello students, we are studying the third chapter of Math 2 Triangles. After studying the 30, 60, 90 triangle, 45, 45, 90 triangle property, median of triangle, now let's solve the practice set 3.3. If you will face some problem, then your problem will be clear in this video. First, question number 1. Find the values of x and y. फिगर तुम्हाला दिलेली आहे. x ची आणि y ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे using the information shown in the figure. ह्या फिगर मध्ये जेवढी माहिती दिलेली आहे त्यानुसार ही पण माहिती दिलेली आहे. त्यानुसार तुम्हाला x ची आणि y ची व्हॅल्यू काढून दाखवायची आहे. ज्यामध्ये अँगल ACB 50 डिग्री दिलेला आहे, अँगल CBD 60 डिग्री तुम्हाला दिलेला आहे. पुढे म्हटलेलं आहे की फाइंड द मेजर ऑफ अँगल ABD व अँगल ABD चे माप काढून दाखवा आणि अँगल ACD चे ही माप काढून दाखवा असं म्हटलेलं आहे. अतिशय सहज आपण एक्झाम्पल सोडवू शकतो. फिगर जर व्यवस्थित पाहिली तर आपल्याला लक्षात येते की ट्रायंगल ABC हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे, कारण AB आणि AC ह्या इक्वल आहेत, आयडेंटिकल मार्कने दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे ट्रायंगल BDC सुद्धा आयसोस्केलस ट्रायंगल आहे, ज्याच्यात दोन साइड इक्वल आहेत. मग इथे आपण ट्रायंगल ABC चा विचार करू. इन ट्रायंगल ABC आपल्याला माहिती आहे ट्रायंगल ABC मध्ये AB is equal to AC because given हे तुम्हाला फिगर मध्ये आयडेंटिकल मार्कने दिलेले आहे. ट्रायंगल ABC मध्ये AB आणि AC इक्वल आहेत. मग ज्या ट्रायंगल मधल्या दोन साइड इक्वल आहेत त्या इक्वल साइडच्या समोरासमोरचे अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणू की if this AB and AC are congruent then angle ABC is equal to angle ACB. काय अप्लाय केलेलं आहे आपण? आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. आयसोस्केलस ट्रायंगल थेरम आपण अप्लाय केलेला आहे. ट्रायंगल ABC मध्ये AB आणि AC इक्वल आहेत, तर समोरासमोरचे अँगल सुद्धा इक्वल असतील असं आपल्याला आयसोस्केलस ट्रायंगल थेरम सांगतो. कॉन्व्हर्स याच्या उलट सांगतो. ठीक आहे. अँगल ABC इज इक्वल टू अँगल ACB. अँगल ABC म्हणजे काय आहे? x. अँगल ABC म्हणजे आहे x आणि अँगल ACB म्हणजे काय आहे? 50 डिग्री. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 50 डिग्री. नाउ आता आपण दुसऱ्या ट्रायंगलचा विचार करू. इन ट्रायंगल BDC, ट्रायंगल BDC चा विचार करू. ट्रायंगल BDC मध्ये BD इज इक्वल टू CD दिलेला आहे आयडेंटिकल मार्क. ज्या ट्रायंगल मधल्या दोन साइड इक्वल आहेत, दोन साइड कॉन्ग्रुएंट आहेत, तर कॉन्ग्रुएंट साइडच्या समोरासमोरचे अँगल सुद्धा काय आहे? कॉन्ग्रुएंट असतात. असं आपल्याला आयसोस्केलस ट्रायंगल थेरम सांगतो. म्हणून आपण म्हणू अँगल DBC इज इक्वल टू अँगल BCD बिकॉज पुन्हा आयसोस्केलस triangle theorem. Isosceles triangle theorem. Now, angle DBC is equal to 60 degree is equal to angle BCD means square. Therefore, measurement of angle BCD is equal to DBC म्हणजे y ची व्हॅल्यू किती झाली? 60 डिग्री. ही पण व्हॅल्यू आपल्याला मिळाली. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे अँगल ABD आणि अँगल ACD चं माप काढून दाखवा.
ट्रायंगल ABD चं माप कसं काढू आपण? आपल्याला अँगल ABC चे माप माहिती आहे, अँगल CBD चे माप माहिती आहे. दोन्ही अँगलच्या मापाची बेरीज केली की अँगल ABD मिळते. अप्लाय करावं लागेल आपल्याला अँगल ऍडिशन पॉस्ट्युलेट. म्हणजेच आपल्याला माहिती आहे अँगल ABD इज इक्वल टू अँगल ABC प्लस अँगल CBD किंवा अँगल DBC असं आपण म्हणू शकतो. काय अप्लाय केलं तिथे आपण? अँगल ऍडिशन पॉस्ट्युलेट. अँगल ऍडिशन पॉस्ट्युलेट. अँगल ABD काढून दाखवायचा आहे इज इक्वल टू अँगल ABC म्हणजेच काय झालं? अँगल ABC म्हणजेच x. ठीक आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे किती आहे? 50 प्लस अँगल DBC बरोबर किती आहे? 60. therefore angle ABD is equal to 110 degree. angle ABD is equal to 110 degree आपल्याला मिळतं. सिमिलरली अँगल ACD ची ही व्हॅल्यू काढता येते. आता ती आपण काढणार नाही, सरळ म्हणू सिमिलरली अँगल ACD is equal to also हे 50 आहे, हे 60 आहे, म्हणून अँगल ACD चं माप सुद्धा काय असेल? 110 degree. We solve this example in this way. Now, question number 2. Length of hypotenuse of right angle triangle is 15. फिगर दिलेली नाही आहे. हा राइट एंगल ट्रायंगल आहे, ठीक आहे. हा हायपोटेनियस आहे. हायपोटेनियस ची लेंथ तुम्हाला 15 दिलेली आहे. फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ऑफ इट्स हायपोटेनियस. तर ह्या हायपोटेनियस ची जी मीडियन असेल म्हणजे अगदी या राइट एंगलचा जो व्हर्टेक्स आहे त्यावरून हायपोटेनियसच्या मिडपॉइंट वरती मिडपॉइंट आणि हा व्हर्टेक्स याला जोडणारी जी सेगमेंट आहे त्याला आपण मीडियन म्हणू. ह्या मीडियनची लेंथ किती आहे? फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ऑफ इट्स हायपोटेन्यूस. आपण पाहिलेलंच आहे की इन राइट एंगल ट्रायंगल मीडियन लेंथ ऑफ मीडियन ऑन हायपोटेन्यूस इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. आपल्याला माहिती आहे म्हणून आपण फारसे लिहिणार नाही. असं म्हणू इन राइट एंगल ट्रायंगल राइट एंगल ट्रायंगल असेल तरच आपल्याला माहिती आहे मीडियन इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेन्यूस. मीडियन मात्र ती कशावरती असेल पाहिजे? मीडियन कोणती असेल पाहिजे? मीडियन ऑफ हायपोटेन्यूस. मीडियन ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. मीडियन ऑफ हायपोटेन्यूस जे आपल्याला काढून दाखवायचे आहे इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस किती आहे? तर 15 आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे हाफ ऑफ 15 बरोबर होईल 7.5. युनिट दिलेलं नाहीये त्यामुळे युनिट लिहायची गरज नाही. म्हणून आपण खाली म्हणू की therefore length of median of hypotenuse, therefore length of median of hypotenuse is 7.5. Question number 3 from this practice set. In triangle PQR फिगर दिलेली नाही, फिगर आपल्याला काढायची आहे. इन ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री म्हटलेला आहे. म्हणजे ट्रायंगल हा राइट अँगल ट्रायंगल आहे, ठीक आहे. PQR Q इज द 90 डिग्री.
PQ is the 12. Length of PQ is 12. QR is 5. And QS is the median. QS अर्थातच ही मीडियन आहे तर ती हायपोटेनियस वरतीच असेल. Q वरून निघालेली आहे त्यामुळे QS is a median. So find the length of QS. QS ची लेंथ काढून दाखवा. सहज सोडवता येईल आपल्याला. अगदी आधीच्या एक्झाम्पल सारखंच आहे. फक्त इथे तुम्हाला हायपोटेनियस दिलेली नाहीये. तर जरी हायपोटेनियस दिली नसली तरी रिमेनिंग टू साइड्स राइट अँगल ट्रायंगलच्या दिलेल्या आहेत. पायथागोरस थेरमने तुम्हाला तिसरी साइड PR काढता येईल. पायथागोरस थेरमने PR ची लेंथ काढून घ्या. ती हायपोटेनियस असेल आणि नंतर आपल्याला माहिती आहे की median on hypotenuse is half of the hypotenuse. त्यानुसार जेवढी PR ची लेंथ असेल त्याच्या हाफ QS ची लेंथ असेल. मग कसं शोधायचं? आपल्याला एक्झाम्पल वाचल्यानंतर फिगर काढायची. फिगर करूनच आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपल्याला या एक्झाम्पल मध्ये काय काय वापरायचं आहे. तर या एक्झाम्पल मध्ये QS ची लेंथ काढण्यासाठी आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे सुरुवातीला, जेणेकरून PR ची लेंथ मिळेल आणि त्यानंतर मीडियन इज हाफ ऑफ हायपोटेनियस हा कन्सेप्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे. सर्वात आधी आपण म्हणू इन ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे Q म्हणजे कोणता अँगल होईल तो? अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे दिमाग. असं जर असेल तर ट्रायंगल PQR मधला अँगल PQR दिलेला आहे म्हणजेच हा ट्रायंगल राइट अँगल ट्रायंगल आहे. इथे पायथागोरस थेरम अप्लाय करता येईल. म्हणून आपण PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर अप्लाय केलेला आहे आपण पायथागोरस थेरम. नाउ लेट्स पुट अप द व्हॅल्यू. PR square is equal to PQ square, that is the 12 square, plus QR square, that is 5 square. PR square is equal to 12 square is equal to 144 plus 5 square is equal to 25. PR square is equal to 169. Then PR square is equal to 169 is the square of 13. Therefore PR is equal to 13. PR ची लेंथ आपल्याला 13 मिळते. हायपोटेनियस 13 सेंटीमीटरचा किंवा 13 युनिट्स मिळतो आहे. यावरून आता आपण काय म्हणू? नाउ QS is the median. Therefore QS is equal to half of hypotenuse PR. कोणता कन्सेप्ट आपण अप्लाय केलेला आहे? आपण अप्लाय केले की median of hypotenuse is half of hypotenuse. हा कन्सेप्ट आपण अप्लाय केला. QS is equal to half of PR. PR is the 13. Therefore QS is equal to half of 13 means 6.5. Therefore length of QS is equal to 6.5. Question number 4. This is the last example. In figure, इथे तुम्हाला फिगर दिलेली आहे. Point G is the point of concurrence of the medians of triangle PQR म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या ट्रायंगल PQR चे तीन मीडियन आहेत. हा पहिला, दुसरा आणि तिसरा. तीनही मीडियनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स G आहे. मीडियन्सच्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला आपण सेंट्रॉइड म्हणतो. ठीक आहे. इफ GT is equal to 2.5, GT ची लेंथ 2.5 दिलेली आहे. फाइंड द लेंथ ऑफ PG. तर PG ची लेंथ काढून दाखवा म्हणते आणि नंतर PT ची लेंथ काढून दाखवा म्हणते. आपल्याला माहिती आहे की सेंट्रॉइड डिव्हाइड्स. आपल्याला माहिती आहे की पॉइंट G is the centroid. Point G is
centroid which divides median into ratio 2:1. सेंट्रॉइड हा कोणत्याही मीडियमला 2:1 या रेशो मध्ये डिवाइड करतो. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की Pg is to GT is equal to काय असेल 2:1. Pg is to GT is equal to 2:1. मग हा रेशो आपण आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहू. कसे लिहू? Pg upon GT is to च्या जागी upon is equal to 2:1. Now Pg upon GT ची लेंथ तुम्हाला दिलेली आहे 2.5 is equal to 2:1. Let's make the cross multiplication. काय होईल? Pg into 1 बरोबर Pg is equal to 2 into 2.5. Therefore Pg is equal to 2 into 2.5. अडीच गुणिले 2 बरोबर काय होईल? 5. Therefore length of Pg will be 5. GT जर अडीच आहे तर त्याच्या डबल असेल Pg 5. आता तुम्हाला Pg ची लेंथ मिळाली, GT ची लेंथ ऑलरेडी दिलेली आहे, तर PT ची लेंथ सहज काढता येईल. कसं सोडवायचं? नाउ PT is equal to PG plus GT. कोणता कन्सेप्ट आपण अप्लाय करतोय? बिटवीननेस हा कन्सेप्ट अप्लाय करतोय. PGT are collinear points. PT is equal to PG is the 5 plus GT is the 2.5. Therefore PT is equal to 5 म्हणजेच काय होतं? 5.0. 5.0 plus 2.5 बरोबर काय होईल? 7.5. Therefore length of PT is equal to 7.5.